अगर आप एक बिगनर ट्रेकर हो तो ये फोर्ट जरूर अवॉइड करना, बट अगर आपके पास ट्रैकिंग का अच्छा खासा एक्सपीरियंस है तो अभी की अभी ये फोर्ट अपने बकेट लिस्ट में ऐड करना एंड थैंक्स मी लेटर। ये है अहुंदा फोर्ट। नासिक के हिल फोर्ट के बारे में आप लोगों ने बहुत कम ही सुना होगा। ये फोर्ट जाना जाता है खूबसूरत नज़ारों के लिए, कार्वी फ्लावर्स के लिए और गला सुखाने वाले थ्रिलिंग क्लाइंब के लिए, और इसलिए मैं कह रहा हूँ ही बघा ही विहीर आहे आणि हे आंब्याचं झाड, चिचेचं झाड तुम्ही पाहू शकता. हे शेत आहे आमचं आणि तिथं आमचं घर आहे. आणि हे इकडे तुम्ही पाहू शकता समोर पट्टा किल्ला या नावाचा एक किल्ला बी आहे. तिकडे बी जाऊ आपण काही दिवसांनी. तिथे ते जे ढगबिग दिसत आहे ना, तर तिथे आहे ना मित्रांनो खतरनाक असं त्याच्या मागे किल्ला आहे. ते किल्ल्याचं नाव विश्रामगड असे आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपण जो औंढा फोर्ट म्हणणार आहोत तो इथे आहे बघा, तुम्ही पाहू शकता. इथनं त्या शेंडीवरती जायचे, तिथं वरती डायरेक्ट खतरनाक असं थ्रिल आहे. आणि आमच्या घरापासून हा एक 100-150 किलोमीटर असं एक अंदाज आहे, काही सांगता येत नाही, पण ट्रेकिंग केल्यावरती समजेल आपल्याला. माझे काही साथीदार बी येणार आहेत त्याच्यासाठी. आणि इकडून जाऊ शकतो आपण. हे बघा इथून हे नेमकी झाडं आहेत, पण इथून असं असं गेलं का, असं गेल्यावरती तिथनं तसं वरती जाऊ आणि येण्याच्या टायमाला दुसऱ्या रस्त्याने येऊ. तुम्ही पाहू शकता ही दरी आहे ना, या दरीतून उतरायचं खतरनाक असं थ्रिल आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी असंच ॲडव्हेंचरस ठिकाणी जात असतो नेहमी. थँक्यू गाईज. ते भेटूया पुढे मित्रांसोबत पुढच्या क्लिपमध्ये. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता मी वाटचाल सुरू केलेली आहे औंढा फोर्ट ह्या गड किल्ल्याकडे. आणि माझे साथीदार बी आहेत, पण ते थोड्या वेळाने येणार आहेत. तर मग ते मला म्हणले की तू आधी पुढे जा म्हणून. तर मी सकाळी क्लिप टाकलेली होती, त्याच्यातच ही पण ॲड करतो. पाहू शकता तुम्ही वातावरण. आता सुरू व्हायच्या आधीच मला बी दम लागलेला आहे थोडाफार. कसं आहे वातावरण. आता चाललं आहे बघा. याच्या आधी बघा मित्रांनो, मी 1-2 दिवस झाले थोडी माहिती काढली. म्हणजे मी इथलाच आहे. माहितीमध्ये मला आपल्या घरापुढचाच औंढा किल्ल्याचा व्हिडिओ दिसला. मग तो मी डाउनलोड केला आणि यूट्यूबवरती पोस्ट केला. कसं वाटलं आता मी तुम्हाला दाखवतो का इथनं औंढा किल्ला किती लांब आहे ते तुम्ही पाहू शकता. हे बघा एक खालचा पॉईंट आहे ना, इथून चढत 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 असं वरती, आणि हा इथं औंढा किल्ला आहे. वरती जे शेवटला टोक दिसतंय ना तो, तर तिथं जाण्याचं धाडस करूया. मी व काही माझे साथीदार ते बी भेटतील थोड्या वेळात. तर ही सुरुवात आहे, तुम्ही पाहू शकता. चाललं आहे हे बघा. एक खाली आहे, आम्ही खाली राहतो. खालचं ओव्हरव्ह्यू एकदम खतरनाक असं पाहू शकता तुम्ही बघा. एकदम सुरुवातच एकदम खालनं चालू केलेली आहे मी. आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या वावरामध्ये सोयाबीन पेरण्यासाठी वावर बी फंडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता जाऊया आपण असंच हळूहळू. हे बघा हे एकदम खालचं पॉईंट आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी व सहलीसाठी फिरतोय मी बघा मित्रांनो. इथनं डायरेक्ट वरती जायचं, पाहू शकता तुम्ही कसं आहे. तर जाऊया तिथं. हे बघा असं रस्ता आहे इकडनं असं. इथं आमचं देवस्थान बी आहे. असं डायरेक्ट नाही चढता येणार आहे बघा, खाली ओढ आहे. पाय बिव घेऊन घेतो मस्तपैकी आणि वाटचालीसाठी सुरुवात करतो. बोलण्यासाठी काही शब्द नाही आहे माझ्याकडे, पण खतरनाक असं दृश्य आहे एकदम. म्हणजे वरतून आहे ना डायरेक्ट महाराष्ट्रातलं उंच शिखर आहे ना कळसूबाई,
कळसुबाईला टक्कर देतं, म्हणजे डायरेक्ट थोडीशी उंची कमी बसत असेल एवढं खतरनाक उंचीला आहे आपला औंढा फोर्ट. आणि त्याच्या जोडीला आहे ना, म्हणजे त्याच्या बाजूला म्हसोबा देवस्थान आहे आणि त्याच्या बाजूला विश्रामगड आहे. विश्रामगडवरती बी जाण्याचा प्रयत्न करू थोड्या दिवसामध्ये. तसं बी आता पावसाळा चालू झाला आहे, भटकंतीगर काय फिरल्याशिवाय राहत नाही, तुम्ही पाहू शकता. आता मी काही इथून नाही चढणार, तुमच्यासाठी मी डायरेक्ट खालनं चालू करणार आहे, तर डायरेक्ट वरती टॉपला घेऊन जाण्याची इच्छा ठेवतो मित्रांनो. फक्त मी एकटाच आहे. थोडं वरती गेलो का मग काही साथीदार येणार आहेत, मग त्यांच्यासोबत जाऊया आपण. तर सध्या मी एकटाच धाडस करू राहिलो आहे, पाहू शकता तुम्ही बी. आलेला आहे बघा मित्रांनो मी, तुम्ही पाहू शकता एकदम खालचा पॉईंट आहे हा. म्हणजे इथनं व ह्या साईडने तुम्ही पाहू शकता डोंगराला सुरुवात होते आणि मी इथनं डायरेक्ट तुमच्यासाठी जाणार आहो औंढा किल्ल्यावरती. तुम्ही पाहू शकता किती लांब आहे. फोनमधून काय असं वाटत नसेल, पण खरी चढाई आणि खरा घाम तर मला येणार आहे. तर चला मित्रांनो, ट्रेकिंगसाठी स्टार्ट करूया. तुम्ही पाहू शकता गुरतुल्याचे झाडं बिडं आहे हे बघा. आणि अशा झाडांमधनं डायरेक्ट वरती जाण्याची इच्छा तर ठेवतोय मी. पाहू मग बाकी आता काय होतंय काय नाही. माहिती असल्याशिवाय तुम्ही जा, नाही तर इतर वेळेस असं कुठून बी तुम्ही घुसू नका मित्रांनो, तुमच्याच भल्यासाठी सांगतो. आणि ट्रेकिंगला जाताना नेहमी खाली पाहून आजूबाजूला बघून चालत जावा. बघा मी कुठून बी घुसू राहिलो आहे, पण तुम्ही माझ्या आणि करू नका. नीट एक पाऊलवाट भेटली का त्या पाऊलवाट्यांनी चालत जा, म्हणजे कसं मग रस्ता चुकत नाही माणूस. आता मी एकदम तुमच्यासाठी एकदम खालनं ते डायरेक्ट टॉप करणार आहे. आणि व काही दिवसांनी मित्रांनो मी व माझी टीम सांदनदरी, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, हरिहर फोर्ट महाराष्ट्राचं एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो. फार्मसीला ॲडमिशन घेतलं आहे, माहीत झालं आहे स्कोप बीप काय नाही. तर मग पाहू आता काय होतं आहे काय नाही. गाड्या बिड्या आहेत मित्रांनो आमच्याकडे, गाड्यांवरतीच मग आता येणं जाणं सुरू करणार आहे. तुम्ही पाहू शकता दगडं बिगडं कसे आहेत. शक्यतो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकते, तर हा व्हिडिओ ना मित्रांनो 2 पार्टमध्ये येईल, याची तुम्ही दक्षता घ्या. आणि पार्ट वन आणि पार्ट 2 खूप महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी व माझ्यासाठी. आत्ताशी सुरुवात केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. नाही म्हणता खूप वरती आलेलं आहे, पण तरी इथं फक्त सुरुवात आहे. खरं वरती जाणं तर अजून बाकी आहे. तुमचा असं सपोर्ट राहू द्या मित्रांनो माझ्यावरती. आता मी काय बोलत नाही, थोडा वेळ फक्त चालतो.
तुम्ही पाहू शकता तिथे जायचं आपल्याला. अजून खूप वरती आहे ते आणि खतरनाक ट्रेकिंगचे एक्सपिरियन्स देण्याचे तुम्हाला अनुभव दाखवतो. घरी बी बसून बसून कंटाळा येतो ना, चला माझ्याबरोबर. नाहीतर तुम्ही घरी बसा, मी फिरवतो. भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आहे अजून भाऊ. काही दिवसांनी मित्रांनो मी मोटो व्लॉगिंग पण चालू करणार आहे. कॉलेज टू घर टू कॉलेज. खतरनाक कसे ड्रायव्हर असतात तर मला दाखवतो मी कसे असतात ते. इकडे जाऊ नये. मोटो व्लॉगिंगसाठी कॅमेरा घ्यायचे मला, तर तुम्ही सजेस्ट करा मला. गोप्रो घेऊ की DJI घेऊ, पण बजेट थोडं टाईट आहे. त्याच्यामुळं मी DJI Action 2 कॅमेरा घेणार आहे, स्पेशली मोटो व्लॉगिंगसाठी व असं व्लॉगिंगसाठी. तुम्ही पाहू शकता. आत्ता तुम्हाला असं वाटत असेल आलं की काय, तर यो जो पुढं डोंगर दिसतो ना, यो पहिला टप्पा आहे आणि खरीत रेल त्याच्या पुढे असं म्हणजे 3 ठिकाणी 3 टप्पे पडतात. खूप दम लागलेला आहे, पण तुमच्यासाठी चालू आहे. तुम्ही पाहू शकता. मी वातावरण पाहू शकता तुम्ही, एकदम असं मोकळं झालं आहे. मग अशीच थोड्या वेळा आधी पाऊस होऊन गेला आहे मस्तपैकी. जमिनीला असा गार करून सोडून दिला आहे. मस्त वाटतं आहे. पण आता हवा बी सुटाना आणि मी बी चालून थकलेला आहे. पण काही विषय नाही, चाललो आहे. मित्रांनो व्हिडिओ पार्ट 2 पण येऊ शकतो, कारण की ह्यो चढायला 2 ते 3 तास लागू शकते. पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ असे जरा कट मारून हे करेल, म्हणजे तुम्हाला बी जरा बरं वाटेल आणि मला बी. आणि माझी एक ॲडवाईस आहे तुम्हाला, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर कृपया करून डायरेक्ट हाय रेझोल्युशनवरती माझा व्हिडिओ पाहत चाला, म्हणजे तुम्हाला बी क्लॅरिटी पटेल व तुम्ही बी काय म्हणणार नाही. आता तुम्ही पाहू शकता डायरेक्ट जागीच चढे आणि मी जागीच चढ राहिलो या ठिकाणी. खतरनाक असं दृश्य आहे. खरी माझ्या कुठे तो दगड आहे ना, तिथनं वर चढायला आहे. खपखपा पाय सरकतात. जागीच चढे मित्रांनो. इथं मागं तुम्ही पाहू शकता, हे बघा जागीच चढे. तर मला नाही आवडणार की माझा श्वासाचा आवाज तुम्हाला येईल, मी सारखा असं करेल तर तुम्ही बी काटाळून जाशाल आणि व्हिडिओ स्किप करशाल. त्यासाठी मी व्हिडिओ जरा फास्ट करतो आणि तुम्हाला सध्या इथलं व्ह्यू दाखवतो कसं आहे कसं नाही. तुम्ही पहा आणि जाऊया वरती. तुम्ही पाहू शकता एवढं वरती आलेलं आहे मी आणि अजून काहीच वरती नाही आलो. हे बघा तिथं शेंडी दिसते ना, इथं तर तिथे जायचं आपल्याला. कसं वाटतं अनुभव? अजून तर काही साथीदार आले नाही, पण येतीलच थोड्या वेळामध्ये. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी खालीन दाखवतो किती वरतून आलो मी. ते तुम्ही पाहू शकता तो बंगला आहे ना, त्या बंगल्याच्या तिथं ते वावर आहे, तिथनं आलो मी. बघा आमच्या घरापासून एवढं जवळ आहे. ह्या बांधाने आलो आहे मी असा. आणि इथनं बघा तुम्ही या जंगलामधून, या झुडपांमधून आलो असा. आणि तुम्ही पाहू शकता इथं ना जागीच चढाई होती. त्यासाठी मित्रांनो मी व्हिडिओ फास्ट मोशनमध्ये केला आहे. आणि हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो
कसा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, पक्ष्यांची चिवचिवाट. तुम्ही पाहू शकता एवढं वरती आलं चालत चालत, आणि अजून वरती जायचे आपल्याला. इथं काहीच नाही सुरुवात आहे. तुम्हाला तर मी म्हणलो होतो ना. हे बघा अजून किती लांब आहे तुम्ही पाहू शकता, औंढा किल्ला. आणि खूप खूप ठिकाणी 2-3 ठिकाणी चढणं बी खूप अवघड आहे. पण आयुष्यात मजा कधी घ्यायची. तुम्ही या पाहू शकता तुम्ही मित्रांनो कसं आहे वातावरण. आणि वरती जर आला ना तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, तुम्ही म्हणशाल काय तीच बाजू. तर तुमच्यासाठी मी दुसरी जागा दाखवतो. बघा ह्या साईडनी कसं दिसतोय आपला गड किल्ला. आणि हे बघा इकडनं असंही काही वातावरण. ते कडवा धरण आहे पुढे दिसतंय, ते खतरनाक असं पाहू शकता तुम्ही. सनसेट होईल ना अजून, पण होईल थोड्या वेळामध्ये. खूप लांब आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता इथनं उतरायला लागेल आणि मग धस लागेल, आणि तिथून आहे ना तुम्हाला मी डायरेक्ट तिथून वरचा व्ह्यू दाखवेल खाली. म्हणजे खाली कसं दिसतंय तो व्ह्यू दाखवेल. एकदम खतरनाक असं व्ह्यू आहे मित्रांनो. एक ठिकाणी घेतल्यापासून मित्रांनो दम खूप लागलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हणलो नाही व्हिडिओचे पार्ट 2 निघेल, तर पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एवढंच व्ह्यू दाखवू शकतो. पण 2-3 दिवसामध्ये दुसरा पार्ट येईल, कारण की माझ्या मोबाईलची चार्जिंग आता उतरून गेलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो सॉरी, पण ऊन बी खतरनाक झालं आहे. आणि पार्ट 2मध्ये मी माझ्या मित्रांना पण घेऊन येईल आणि खतरनाक असं तुम्हाला मी दाखवेल. कारण की औंढा किल्ला दिसतोय असा नाही, खूप उंच आहे मित्रांनो. माझं इथंच दम लागला आहे. पण पार्ट 2मध्ये फिक्स मित्रांनो मी माझ्या साथीदारांना घेऊन तुम्हाला वरती घेऊन जाईल आणि तुम्हाला दाखवेल मी खतरनाक असे व्ह्यू आणि ॲडव्हेंचरस ठिकाण. चढण्यासाठी हरिहर किल्ला कसा आहे मित्रांनो, तसं डायरेक्ट चढण्यासाठी साखळी बिकळी डायरेक्ट 90 डिग्रीने वरती चढायचा थ्रिल आहे. आणि मी प्रॉपर व्हिडिओ शूटिंग तुम्हाला काढून देईल मित्रांनो. तर थँक्यू मित्रांनो. पार्ट 2 कमिंग सून. गुड बाय मित्रांनो.